नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या अशा पद्धतीमध्ये शाबू आणि बटाट्याच्या मिक्स अशा पापड्या। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि छान अशा होतात। चला तर मग आता सुरुवात करूयात। एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याला ह्या वाटीच्या साहाय्याने 2 वाटी शाबू आपल्याला घ्यायचा आहे आणि शाबू स्वच्छ असं पाण्याने धुवायचा आहे। एक 2 ते 3 वेळेस शाबू व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता मी शाबू 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं पाणी असं वरती ठेवायचं, एवढं पाणी ठेवून रात्रभर त्याला भिजत ठेवायचं आहे। आता सकाळी बघू शकता तुम्ही शाबू किती चांगला भिजलेला आहे। अशा शाबू भिजलेला असायला हवा। चांगला भिजलेला शाबू असल्यामुळे बघू शकता हाताला देखील चिटकत नाही आहे। मी आता कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण शाबू मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 8 वाट्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे। हे बघा, 8 वाट्या पाणी मी ह्या कढईमध्ये घेतलेलं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जास्त मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं नाही। बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ह्याच्यामध्ये जास्त मीठ टाकल्यानंतर वाळल्यानंतर त्या पापड्या खारट लागतात, त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाकायचं। आणि इथे दुसऱ्या भांड्यामध्ये मी आणखीन 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। बऱ्याच वेळेस असं होतं की शाबूच्या क्वालिटीवरती डिपेंड असतं की काही शाबूला पाणी जास्त लागतं किंवा काही ह्याला कमी लागतं, म्हणून ह्याचा एक्स्ट्रा 2 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे। तर आता आपण भिजवून घेतलेला शाबू चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अशा गाठी नाही राहिल्या पाहिजे। हे बघा, हे असं व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही आता सगळा मोकळा झालेला आहे। आता आपल्याला हा शाबू पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पाण्याला चांगली उकळी फुटून द्यायची आहे, मग हा शाबू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। आता सगळा शाबू टाकून झालेला आहे आणि आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित हलवायचं त्याला आणि सारखं थोड्या थोड्या वेळाने त्याला हलवत राहायचं, नाहीतर शाबू खाली बेसला चिटकला जातो, त्याच्यामुळे त्याला हलवायचं। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, त्याचे साल काढून मी खिसून घेतलेले आहेत आणि खिसलेले बटाटे मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत। वरती ठेवल्यानंतर त्याचा रंग बदलू शकतो। आता बघू शकता तुम्ही शाबू बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि असा थोडा शिजत आला की आपल्याला ह्याच्यामध्ये बटाट्याचा खीस ॲड करायचा आहे। आता हे 2 बटाटे खिसलेले मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आधीच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे नाहीत बटाटे, कारण की बटाटे लवकर शिजले जातात, त्याच्यामुळे शाबू जरा थोडासा शिजत आल्याच्या नंतर आपल्याला हा खीस टाकून घ्यायचा आहे। आता खीस टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे ते एकसारखं मिश्रण तयार होतं। आता मी हा 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे, हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल तरी तुम्ही हिरव्या मिरच्या कांडून टाकल्या तरी चालतं। पण चिली फ्लेक्सने त्याला कलर खूप सुंदर येतो, दिसायला खूप सुंदर दिसतात। आता तुम्ही बघता मिश्रण जरा जाडसर झालेलं आहे आणि मी इकडे दुसरीकडे जे 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामधलं थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि थोडंसं हलवून घेते। जास्त जाड असं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ पण त्याला करायचं नाही, त्याच्यामुळे त्याच्या अंदाजे आपल्याला जेवढं पाणी त्याच्यामध्ये लागेल तसंच त्याच्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं। एकदम पाणी जास्त ॲड करायचं नाही आणि थोड्या थोड्या वेळाने त्याला हलवत राहायचं। आता हे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण तयार आहे। शाबू पण चांगला शिजलेला आहे आणि बटाटे देखील
चांगले शिजलेले आहेत. चला तर आता आपण ह्याच्या पापड्या घालायला घेऊयात. इथे मी एक खाली कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती हे पानकापड टाकलेलं आहे. खाली कपडा याच्यासाठीच टाकायचा की आता मी हे पापड बाहेर करणार आहे, तर खालची जी धूळ आहे ती मेन कपड्याला लागून खराब होऊ नये म्हणून खाली एक कपडा टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे मेन कापड टाकून घ्यायचं आणि हे असं पळीच्या साह्याने आपल्याला पापड्या घालायच्या आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा आणि एकदम लवकर होतात, काही वेळ लागत नाही, पटकन इझिली होऊन जातात. आणि जास्त जाड घालायच्या नाही आहेत किंवा जास्त पातळ पण घालायच्या नाहीत. जास्त जाड घातल्यानंतर आणि पातळ घातल्यानंतर त्या पापड्यात करपल्या जातात. बघा आता हे सगळ्या पापड्या माझ्याकडून घालून झालेल्या आहेत आणि किती छान दिसत आहेत. आता ह्या पापड्यांना आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. बघू शकता आता हे बघा पापड्या ह्या जरा सुकलेल्या आहेत. आज ऊन कमी असल्यामुळे जरा वेळ लागला आहे. मी मेन कपड्याला तेल वगैरे असं काहीच लावलं नव्हतं, तरी बघा किती क्विकली या निघतात. हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला ह्या सगळ्या अशा काढून अशाच साईडने ठेवायच्या. उलट्या साईडला ठेवल्या तर त्याच्या अशा वाट्या तयार होतात. चला तर आता सगळ्या काढून घेऊयात. हे बघा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे पापड बनवून तयार आहेत. 2 वाट्या शाबूमध्ये माझे हे 35 पापड बनवून तयार झालेले आहेत. आणि तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा एकदम असे जाड किंवा जास्त पातळ पण झालेले नाही आहेत. चवीला देखील तेवढेच छान लागतात. चला तर मी आता तुम्हाला ह्याच्यामधील एक पापड तळून दाखवते. तेल गरम झालेलं आहे. चला तर मी आता तुम्हाला तळून दाखवते. हे बघा आता एक पापड मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. 3 पट पापड फुलतो. हे बघू शकता तुम्ही किती पापड छान तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा तुम्ही आणि कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा. खायला पण तेवढेच छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. अशाच माझ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटूयात लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय.